पत्रकार परिषदेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. काय नेमका आजचा विषय? आज इथे खेड आणि दापोलीमधून मोठ्या प्रमाणामध्ये उभाटाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये योगेशदादा कदम आमदार यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेला आहे. शेकडो हजार लोकांनी आज इथे प्रवेश केला आहे. म्हणूनच आज पत्रकार परिषद इथे घेतली होती. कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच घडला आहे. त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम पुन्हा एकदा आमदार योगेशदादा कदम यांनी केलेलं आहे. हे सगळं मला सांगितलं. भाई, लोकसभेच्या आता सगळेच उमेदवार कोकणातले जाहीर झालेले आहेत. तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती दावा केला होता की शिवसेनेला जागा मिळावी. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हटलं जातोय, पण कोकणात शिवसेनेला एकही सीट मिळत नाहीये. काय नेमकं? ही गोष्ट चांगली आहे की रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादी असल्यामुळं ती जागा राष्ट्रवादीला दिली गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवानं रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे कुठलंही दुःख नाही. जो उमेदवार पक्षाने दिलेला आहे, युतीने दिलेला आहे, आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी, संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो उमेदवार दिला आहे तो निश्चितपणे निवडून देण्याचं काम कोकणवासिया केल्याशिवाय घडणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कुठे नारायचं सूर दिसून येतोय. काल सुद्धा युवा सेना प्रमुख जे होते त्यांचं राजीनामा दिलेला आहे. म्हणजे सत्र सुरू झाले. सत्र मित्र काय चालू होणार नाही, बिलकुल नाही. सर, जो उमेदवार युतीत दिलेला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहे. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथजी शिंदे मिळत आहे. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहे ते आम्हाला मिळत आहे. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहे. अडचण काय आम्हाला? आता जी उणीव आम्हाला भासते कोकणाची आणि धनुष्यबाणाची, ती पोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे भरून काढू. आपल्याला लक्षात येईल. आज आम्ही दुधाची ताकावरती भागून घेऊ, पण विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यबाण असेल याची आम्ही लक्ष नाही. काही राज्याचा जर विचार केला तर राज्यभरामध्ये आताच्या निवडणुका जाहीर झाल्यात किंवा उमेदवार दिलेत, तर लढत जी होते ती शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेचीच होते जास्त करून. बीजेपी विरुद्ध शिवसेनेची होतच नाही आहे. म्हणजे हा तुमच्यातच संघर्ष आमच्या सोबतच आहे ना. आता बघा, आम्ही 2 दिवसाच्या आधी एकनाथजी शिंदे आणि मी कोल्हापूरला फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो शिवसेनेच्या उमेदवारासाठी. स्वतः अजितदादा पण होते तिथे, चंद्रकांतदादा होते. जे आवड म्हणून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची घोषणा केली होती ते स्वतः होते शिवसेनेच्या उमेदवारांसोबत. आणि म्हणून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ही कोल्हापूरला देखील एकत्र दिसली ना आपल्याला. सुरुवातीला थोडं बहुत प्रत्येकाला वाटतं मला सीट मिळावी, मला खासदार व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण एकदा निर्णय झाल्यानंतर त्याला सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन साथ दिली. हे चित्र आपल्याला कोल्हापूरला देखील पाहायला मिळालं नाही. उलट सांगलीमध्ये त्यांची अवस्था काय झाली? सांगलीमध्ये अजून त्यांचं तंगडे अडकत आहेत आणि एकमेकाला पाडत आहेत. उद्धव ठाकरेंनी तर कुणाला विचारता सीट जाहीर करून टाकली. ते स्वतःला बाळासोबत समजा लागले. तसं नाही आहे. आणि म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सगळं अडमेल आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही चिंता करण्याचं कारण अजिबात नाही. नागपूरला अमित शहाची भेट जेव्हा घेतली होती त्या भेटीच्या पूर्वी किरण सांगून की मी 100% माझा पेपर पूर्णपणे आहे, पण त्या भेटीनंतर ते मावळ झाले दिसू आले असं का? त्यांना विचारलं तुम्ही. पण एकंदरीत काय वाटतं, समजूत काय नेमकं झाला असेल? काहीतरी समजूत झाला असेल. त्या भेटीमध्ये मी नव्हतो, मी कसं सांगू शकेन? पण जो उमेदवार दिलाय त्याचं उदय सामंत देखील काम करतील असा पूर्ण विश्वास नाही. स्थानिक स्तरावरती मनसेची नाराजी स्पष्टपणे घेऊन दाखवण्यात आलेली आहे. याबाबतीत महायुती आजची पत्रकार परिषद घेतले त्याचा मुख्य उद्देश तोच आहे. माझ्याकडे ते सगळे फाईल आणले आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर ते जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. सगळी प्रकरणं मी मुद्दाम आणली. तिथे 4-5 गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. आणखी 7-8 गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहे. फक्त राजसाहेब ठाकरे मला फोन केला, रामदाजी थांबवा, आता बस झालं, आपलाच आहे तो, म्हणून मी थांबवलं. वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये 19ला
राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला. कुठल्याही मनसेचे आणि राष्ट्रवादी युती नसताना मागच्या 5-6 वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं, कुठला ते क्लिप काढणं, मग ते पत्रकार परिषदेमध्ये घेऊन दाखवणं, मग ते अनिल परबला सोबत घेणं. आता अनिल परबची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना. मग तरी देखील संजय कदम, अनिल परब, वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्र दिसतात. उद्देश फक्त एवढाच की रामदास कदमांनी त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं. माझ्या मुळावर जर उठला असेल तर तुला मी सोडेल का? मनसे म्हणून नाही, कारण राज ठाकरेने वैभव खेडेकरला घेऊन रामदास कदमच आहे. 20 साला जिल्हा पण केला होता. आणि म्हणून सगळी प्रकार आपण तपासून घ्या. सगळी मी आणले तिथं. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरला अपात्र करायचं नाही. हा वैभव खेडेकर आहे, उद्धव ठाकरेंचा आहे, राज ठाकरेंचा आहे, शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका? म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिली की मी मनसेचा आहे म्हणून माझ्यावर मला अपात्र केला नाही. चूक आहे. शेवटी मी हायकोर्ट आमचा सारखा असताना मी हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टातनं शासनाला मी ऑर्डर आणली याच्यात कारवाई करा म्हणून, आणि मग त्याला अपात्र केला मी. तर आपण समजून घ्या, मी मनसे विरोधात अजिबात नाही, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही. यानं मग ते बोर्ड लावायचे सुरत, गुवाहाटी, गोवा, काही वस्तू नव्हती. याने बनियन छापायचे, त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या. हे सातत्याने केलंय. कसं आहे, रामदास कदमवरती बोललो, एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते. आणि मग ऐतिहासिक प्रसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची. हा एक कर्मी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चालले. तर नरेंद्र मोदींचे हात अधिक बळकट होतील आणि त्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाई, शेवटचा एक प्रश्न होता. दापोली भाजपमधला किंवा इथला स्थानिक भाजपमधला आणि रामदास कदमांमधला वाद आता थांबलेला आहे असं म्हणायचं का? कारण सूर्यकांत दळवींनी वारंवार तुमच्यावरती आरोप केले होते. सूर्यकांत दळवींचा गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं. 2019मध्ये ते शिवसेनेमध्ये असताना देखील त्यांनी योगेश कदमांच्या विरोधात काम केलं, उघडपणे काम केलं. त्यांची भूमिका अशीच आहे. त्यांच्या छाताडावर बसलेला संजय कदम त्याला चालतो, पण दुर्दैवाने रामदासांचा मुलं त्याला चालत नाही. तर आपण काय करू शकतो? आता भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये तेच त्यांनी चालू केले पुन्हा. पण जनता त्यांना ओळखू नये. त्यांच्या विचाराला, त्यांच्या स्टेटमेंटला कोणी उत्तर देणार नाही. तुमच्या कवडेची देखील किंमत आम्ही देत नाही. तुमच्या वादाचा याच्यावरती काय परिणाम होईल का महायुतीच्या संपूर्ण कामावर? मी संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय बाहेर. मी दापोली आणि खेडचा नाही आहे. मी शिवसेनेचा नेता आहे, एक ज्येष्ठ नेता आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये काम करतोय. आणि अशा खालच्या लेवलला माझे जे आमदार आहेत ते स्थानिक, ते सगळे बघतायत. त्यांचं काम चांगलं चाललं आहे. त्यांच्या माध्यमातून विकास काम चांगलं चाललं आहे. संघटनात्मक काम चांगलं चालू आहे. आम्हाला काही अडचण नाही. मागच्या वेळेला भाजपाने देखील आमच्या विरोधात काम केलं होतं युती असताना. आणि आता जर त्यांनी आमच्या विरोधात काम केलं तर त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतील याची त्यांना आता अजून जाणीव नाही आहे. मागच्या वेळेला मी शांत बसलो होतो, पण आता त्याची किंमत त्याला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल. हा फक्त त्याला एक लहानसा मी इशारा देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.